महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी आहे। महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे। शिवसेना पक्ष मराठी माणसाच्या पाठीशी राहत असल्यानेच शिवसेनेत फूट पाडण्यात आली। मुंबईबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परप्रांतीय लोकांची संघटना काढण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे। राज्यातील वेदांता, फॉक्सकॉन, मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, टाटा एअरबस, महानंदा दूध प्रकल्प, हिऱ्याची कंपनी, जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले। 105 हुतात्म्यांनी जीव देऊन मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे। त्यामुळे गुजरात्यांपासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धवजी ठाकरेंना साथ द्या असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी पडवे येथे केले। सांगितलं मला आनंद या गोष्टीचा होतोय। कालच शिवसेनेच्या विरोधात निवडणुकीचा निकाल लागला, परंतु आज 500 किलोमीटर दूर असलेल्या या गावामध्ये आज पुन्हा एकदा शिवसेनेवर आपण एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास दाखवतात, हीच खरं तर शिवसेनेची ताकद आणि सर्वसामान्यांची ताकद आहे। खरं तर आज लढाई ही शिवसेना एक पक्ष म्हणून नाही, तर आज लढाई महाराष्ट्राची लढाई झालेली आहे। आज आपण बघत असाल की उद्धवजींना मुख्यमंत्रीपदावरून का काढलं, तर आपल्याला माहिती असेल की अनेक प्रकल्प गुजरातमध्ये न्यायचे होते आणि गुजरातमध्ये न्यायचे प्रकल्प असले तर आपल्याला आपला ऐकणारा माणूस पाहिजे, म्हणून या ठिकाणी उद्धवजींच्या पक्ष या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर उद्धवजींना खाली खेचण्याचं काम, आमच्यातले काही गद्दार पैसे फोडून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आपण असेल की गुजरातमध्ये आज आपण पेपरमध्ये वाचतो, टीव्हीमध्ये बघत असतो की मुंबईमध्ये अनेक वर्षाचं डायमंड मार्केट आज गुजरातमध्ये गेलं। मुंबईमधल्या अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले। खरं तर 2 लाख लोकांना रोजगार देणारा फोक्सवॅगन हा प्रकल्प सुद्धा गुजरातला या ठिकाणी गेला। त्याचबरोबर आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पाणबुडी प्रकल्प सुद्धा, जो प्रकल्प आम्ही सुरुवात या ठिकाणी केली होती, तो प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला। आणि त्यामुळे जे चांगलं असेल ते गुजरातला द्यायचं आणि जे विनाशकारी असेल मग आपला जैतापूरचा प्रकल्प असून तो कोकणासाठी द्यायचा, ह्याच्या विरोधात या ठिकाणी आपण होतो। म्हणून या ठिकाणी उद्धवजींना या ठिकाणी विरोध करण्याचं काम ही मंडळी करतायत। खरं तर भाजप हा पक्ष कोणता आहे, आपण बघितलं असेल की अनेक वेळा गुजरातला विकास करायचा आहे। आज आपण खरं तर 1960 मध्ये नाडकर्ण्यात माहिती असेल की आपण महाराष्ट्र स्वतंत्र का केला, तर आपल्याला मुंबई पाहिजे होते म्हणून त्या ठिकाणी त्यावेळीचा लढा झाला। म्हणून 105 लोकांनी त्यावेळी मुंबईच्या हुतात्मा दिलं होतं आणि त्यातले अनेक लोक हे आपले होते, मराठी माणूस होते। आणि आज त्याच मुंबईला गुजरातला द्यायचं आहे म्हणून या ठिकाणी आटोपट सुरू आहे। आज शिवसेनेवर आरोप कोण करतायत, आपण बघत असाल की लोढा असून देत, मोहित कंबोज असून देत, नवनीत राणा असून देत, किरीट सोमय असून देत, ही सगळी अमराठी माणसं मराठी माणसावर तुटून का पडतायत आणि त्याविरुद्ध आपण गप्प का राहायचं। खरं तर आम्हाला सुद्धा अनेक आमिष होती, परंतु लढाई जेव्हा करायची असेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण मावळे आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर तो आपल्यावर अन्याय असं प्रत्येकाने समजलं पाहिजे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरं तर आता खासदारकीची निवडणूक आहे। आपले खासदार विनायकराव अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे। परंतु ही लढाई आता निवडणुकीची लढाई पक्षापक्षावर नाही, तर ही लढाई आता महाराष्ट्राची लढाई आहे। महाराष्ट्रावर संकट आलंय आणि त्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे। आपल्याला असेल की सुरत काही वर्षापूर्वी छत्रपती